लोकसभेत महाराष्ट्राचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2.5 लाखाच्या वर मतांनी पराभव करत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत पाऊल ठेवले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षपातपणाचा त्यांच्यावर आरोप झाला। त्यानंतर मात्र काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली। अधिवेशनात अनेक मुद्दे प्रभावीपणे मांडत त्यांनी संसदेचे लक्ष वेधले। त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी बांधवांबाबत केलेल्या विधानाचा त्यांनी दिल्लीत खरपूस समाचार घेतला आहे। सर्व मराठी खासदारांनी दुबेंना संसदेच्या कॅन्टीनमध्ये घेरल्यानंतर अखेर त्यांनी जय महाराष्ट्र म्हणत हात जोडले आहे। पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषिकांशी होणारे वाद आणि मारहाणीच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेता निशिकांत दुबे यांनी एक प्रक्षोभक विधान केले होते। निशिकांत दुबे म्हणाले की तुम्ही स्वतःला मोठे बॉस समजत असाल तर महाराष्ट्राबाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या, तुमको पटक पटक के मारेंगे। दुबे यांच्या याच पटक पटक के मारेंगे वाक्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आणि त्याचेच पडसाद संसदेत पाहायला मिळाले। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या मराठी खासदारांनी दुबे यांना लॉबीत घेरले आणि जाब विचारला। यानंतर घाबरलेल्या दुबे यांनी जय महाराष्ट्र म्हणत तिथून काढता पाय घेतला। या घटनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आला आहे। खरं तर लोकसभेचं संसदीय अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आम्ही निशिकांत दुबेला शोधत होतो। अक्षरशः शोधून काल लॉबीमध्ये ते आम्हाला सापडले आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर हात जोडून त्यांनी पण आम्हाला हात जोडले। पण खरं तर महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य एक जर जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। आणि आपण पाहिलं की पटक पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबांच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे। आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तुमचं अभिनंदन केलं। या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहे, तुम्ही जर बोलाल तर आमच्या रणरागिणी तुम्हाला चिरफाड करणार अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणून नाही, यात पक्ष जाती सगळं बाजूला सारून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा गर्व आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात तरतूद केली आहे त्याच्यामुळे सर्व जाती सर्व समभेद असं अस्तित्व आम्ही महाराष्ट्रात सगळेजण करत आहोत। आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी राजसाहेब असो किंवा इतरही कुठल्या मराठी माणसाच्या बाबतीत असं जर का वक्तव्य कोणी केलं तर आम्ही महाराष्ट्राचे खासदार कदापि खपवून घेणार नाही।